सावधान. आज आपण धम्मपदातली 166वी गाथा आणि धम्मपदातला 12वा वग्ग अत्तवग्गू यातली 10वी आणि शेवटची गाथा आज पाहणार आहोत. आज आपला अत्तवग्गू संपेल आणि 12 वग्ग आपले संपतील या ठिकाणी. इंटरेस्टिंग आहे ही पण गाथा. बऱ्याच गाथा इंटरेस्टिंग आहेत, विचार करायला लावणार आहेत. सगळे शब्द, बरेच शब्द आपल्याला अंतर्मुख करायला लावतात, व्हायला लावतात आणि चिंतनाला फार मोठं, चांगल्या चिंतनाला चांगल्या चिंतनाला हे शब्द खूप उपयुक्त आहेत. ह्या गाथा, बऱ्याचशा गाथा. काही अर्थ वगैरे जो आहे तो तो वेगळा मुद्दा आहे, परंतु गाथातले शब्द मात्र फार महत्वाचे आहेत. अत्तदत्थं परथेन बहुनापीन हापये अत्तदत्थ अत्तदत्थं अभिज्ञाय तदत्थ पसुतोसिया. आता याचा मराठीमध्ये जो अर्थ दिलाय त्याच्याशी मी तेवढा सहमत नाही, पण बघूया आपण काय त्यातून अर्थ निघतोय तो. त्याच्यात अर्थ असा म्हटलेला आहे: परार्थासाठी आत्मार्थाचा खूप पण त्याग करू नका. ही गोष्ट पटत नाही, असा अर्थ नसावा. परार्थासाठी आत्मार्थाचा खूप पण त्याग करू नका, आत्मार्थ जाणून सदार्थामध्ये मग्न राहा. तर आता आपण शब्दशः थोडस पाहूया काय म्हणतात शब्द. अत्तद अत्तद अर्थ. अर्थ म्हणजे अर्थ, म्हणजे आपण जसं स्वार्थ, परमार्थ, परार्थ. अर्थ म्हणजे हित, हित अशा अर्थाने तो शब्द आहे. अत्तदत्थं म्हणजे स्वतःचं हित आणि परथ म्हणजे इतरांचं हित, म्हणजे आपण त्याला परार्थ किंवा परमार्थ म्हणतो. बहुनापी न हापये म्हणजे खूप त्याग करू नये, असा अर्थ याच्यात दिलेला आहे. परंतु मला असं वाटतं याचा अर्थ असा आहे की स्वतःच हित साधण्यात न साधता, म्हणजे स्वतःचं हित न साधता दुसऱ्याच्या हिताचा विचार आपण करू शकत नाही, म्हणजे करू नये आणि हो तसं होऊ पण शकत नाही. ज्याला हित काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तो स्वतःच्या हिताच्या अनुभवाच्या आधारेच दुसऱ्याचे हित करेल. म्हणजे एखादा अशिक्षित माणूस आहे आणि दुसऱ्याला शिक्षणाचा उपदेश देईल असं होऊ शकत नाही. जो जो समजा निब्बाणाच्या मार्गावर नाही किंवा धम्माच्या मार्गावर नाही, तो दुसऱ्याला धम्माचा उपदेश देईल असं होऊ शकत नाही. ज्याला थोडाफार तरी दुःखमुक्तीचा अनुभव आहे तो दुसऱ्याला दुःखमुक्ती सांगेल. स्वतः दुःख भोगतोय, स्वतः विचलित आहे, स्वतः व्यसनात आहे, स्वतः शिलाचरण करत नाही आणि दुसऱ्याला सांगेल असं होऊ शकत नाही. ज्याला स्व अर्थ समजलेला म्हणजे स्वतःचं हित समजलेलं आहे तो दुसऱ्याच्या हितासाठी काम करू शकतो, असा याचा अर्थ असला पाहिजे. स्वतःचं हित सोडून, आता इथे त्याग करू नका असं म्हटलेलं आहे, तर स्वतःचं हित सोडून दुसऱ्याचं हित आपण करू नये म्हणजे करू शकत नाही. इम्पॉसिबल, अशक्य आहे ते. अशा अर्थाची ही गाथा आहे. अत्तदत्थ अत्तदत्थं अभिज्ञाय. अभिज्ञाय म्हणजे जाणणे, म्हणजे स्वतःचं हित जाणून सदार्थासाठी म्हणजे हितासाठी काम करावं, त्याच्यामध्ये व्यस्त राहा. म्हणजे आधी स्वतःचं हित कशात आहे, हित कशात असतं हे स्वतः अनुभवूनच इतरांना आपण सांगू शकतो, असा या गाथेचा संदेश असला पाहिजे. पण इथं जे म्हटलंय परार्थासाठी आत्मार्थाचा खूप पण त्याग करू नका, आत्मार्थ आत्मार्थ जाणून सदार्थामध्ये मग्न राहा,
म्हणजे स्वार्थ पहा असा अर्थाची ही गाथा दिसते. आणि बुद्ध असं सांगणार नाहीत, अशक्य आहे. बाबासाहेबांच्या बाबासाहेबांची इथे आपल्याला आठवण येते. उच्च शिक्षित होऊन शिक्षणाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. स्वतः उच्च शिक्षित झाले आणि त्यांचं सामाजिक कार्य सुरू होण्याच्या आधी त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण, आणि तेही परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण खूप वरच्या पातळीवरचं त्यांनी पूर्ण केलं होतं. अर्थशास्त्राचं शिक्षण आणि समाजशास्त्राचा विषय त्यांची जी डिग्री आहे, अ, ती पहिली डिग्री जी आहे ती अ, समाजशास्त्रावरचीच आहे, अर्थशास्त्रावरची आहे, न्यायशास्त्र. आणि तिथं राहून त्यांनी जो 8 वर्षाचा अभ्यासक्रम 3 वर्षात पूर्ण केला, तो अनेक शास्त्रांचा पण त्याच्यामध्ये समावेश होता. आणि स्वतःचा इंटरेस्ट म्हणून, स्वतःची रुची म्हणून पण त्यांनी खूप वाचन त्या ठिकाणी केलेलं आहे. तिथं दुसरं त्यांनी कामच केलं नाही. ज्ञान संपादनाव्यतिरिक्त त्यांनी दुसरं कामच केलं नाही तिथं. आणि स्वतः ते बऱ्याच उच्च डिग्र्या घेऊन उच्च अर्थानं ते सुशिक्षित झाले, पंडित झाले. आणि मग शिका वगैरे हा जो त्यांचा संदेश आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा असा हाही म्हणजे हा शब्दार्थ चुकीचा आहे ऍक्च्युली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं त्यांनी म्हटलेलं. त्यांनी एज्युकेट म्हटलेलं आहे. एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज, असं बहिष्कृत भारताचं जे स्लोगन होतं, घोषवाक्य, ते एज्युकेट होतं. एज्युकेट म्हणजे शिकवा, दुसऱ्यांना सुशिक्षित करा. आणि दुसऱ्यांना सुशिक्षित करा हे कधी सांगितलं? जेव्हा शिक्षणाचा प्रचार त्यांनी सुरू केला आणि काही लोक सुशिक्षित होत चालले होते. आणि बाबासाहेबांचं आणि त्यांच्या चळवळीचं जे कार्य होते, हे विशेषतः अस्पृश्यांसाठी होतं त्या काळातल्या. आजही तसंच आहे. पण आता अस्पृश्यता ती राहिली नाही जी बाबासाहेबांच्या काळात होती किंवा त्यांच्या आधी होती. पण मुख्य त्यांचं काम जे होतं ते त्यांच्या भाषेत बहिष्कृतांसाठी होतं. म्हणून बहिष्कृत हितकारणी सभा, आणि त्यांचं जे पत्रक होतं ते बहिष्कृत भारत होतं. त्याच्यामध्ये ते एज्युकेट असं जे म्हटलेले आहे, म्हणजे ते शिकवा, लर्निंग नाही म्हटले ते, लर्न नाही म्हटले ते, एज्युकेट. टू एज्युकेट मीन्स टू टीच अदर्स. दुसऱ्यांना शिक्षित बनवा, सुशिक्षित बनवा. कारण अज्ञानी लोकांसाठी त्यांची चळवळ होती. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या लोकांसाठी त्यांची चळवळ असल्यामुळे त्यांनी जे काही सुशिक्षित लोक समाजातून तयार होत होते, ते त्यांनी स्वार्थामध्ये रमून जाऊ नये. तर इतर अज्ञानी बांधवांना ते सांगा. आता हे बहिष्कृत भारताचे अंक पण त्यावेळेला मला वाटतं काय खूप मोठी वर्गणी नव्हती त्याची. 50 पैसे असे काहीतरी होती वर्गणी. 50 पैसे किंवा काही आणेच्या भाषेत तो आणा आणा 6 पैसेचा एक आणा होता ना त्यावेळेला. तर ती देण्याची आठ हा, आठ आणे. 8 आणे म्हणजे 48 त्याची हे होती, वर्गणी होती. ती पण देण्याची ऐपत लोकांमध्ये नव्हती. त्याच्यात बाबासाहेब शिकवा, संघटित शिकवा, एज्युटेट म्हणजे चेतवा, म्हणजे चैतन्य निर्माण करा, म्हणजे जागृत करा.
म्हणजे पुन्हा आता बुद्धांच्या सतीचा मुद्दा आहे. लोकांना सुशिक्षित करा, म्हणजे तुमच्या ज्ञानाचा अनुभव इतरांना द्या. लोकांना चेतवा, पेटवा, जागृत करा, म्हणजे भानावर आणा. जे जे भान हरवलेले लोक आहेत, अजागृत लोक म्हणजे भान नाही, जगण्याचं भान नाही, त्यांना कळतच नाही त्यांचं काय चाललंय ते. बाबासाहेबांनी ज्या लोकांना जागृत केलं, त्यांना ते कर्तव्याची जाणीव करून देत आहेत की ॲजिटेट, इतरांमध्ये ते चैतन्य निर्माण करा. आणि ते स्वतः ते काम करत होते आणि त्यांच्या अनुयायांना पण ते तसाच संदेश देत होते, विशेषतः कार्यकर्त्यांना. हा 8 आण्याचा हा जो त्यांचा पेपर होता, त्यातले विचार आता 8 कोटीचे आहेत, किंवा 80 कोटीचे आहेत, किंवा 800 कोटीचे आहेत, किंवा अब्जावधीचे आहेत. त्यातले विचार जे होते ते आजही महत्वाचे आहेत. त्यातली भाषणं आजही प्रसिद्ध आहेत. आता डॉक्टर आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, ज्याचे जे खंड महाराष्ट्र शासनाने काढलेले आहेत, त्या खंडांमध्ये विशेषतः 18व्या खंडाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या भागामध्ये ही बहिष्कृत भारतातली, मूक नायकातली जनता आणि समता आणि इतर त्यांनी केलेलं लिखाण हे त्या खंडांमध्ये आलेलं आहे. मराठी, काहींचं इंग्रजीचं मराठी रूपांतर करून ते जवळपास 3 खंड, 18वा खंडाचे 3 भाग, जवळपास 1,500 पानं असतील ती. ते सगळं मराठीत आलं तर ते लोकांना एज्युटेट करण्याचंच काम होतं, लोकांना जागृत करण्याचं, चैतन्य निर्माण. चेतवा म्हणजे जागृत, त्यांच्या विचारांना जागृत करा, त्यांच्या त्यांच्या भावनांना जागृत करा, त्यांच्यामध्ये ते जागृतीचा अग्नी. त्यांचा जो संदेश, एक संदेश जो आहे, प्रसिद्ध वाक्य जे आहे, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, किंवा जागृतीचा अग्नी विझू देता कामा नये. हे जे संदेश आहे तो एजिटेट मध्ये येतो. ते काम ते स्वतः तर करायचेच, पण त्यांच्या कार्यकर्त्यांना पण तोच संदेश होता, एजिटेट. आणि तिसरा जो संदेश होता तो ऑर्गनाईजचा होता. ऑर्गनाईज म्हणजे एकत्र करा, लोकांना संघटित करा. तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा त्याचा अर्थ नाही. संघर्ष आहे त्याच्यामध्ये, परंतु जागृतीचा आधी जागृत करण्याचा मुद्दा आहे. आणि ऑर्गनाईज, एकत्र या, एकत्र एकत्रित शक्ती जी असते ती कामाची असते. म्हणून त्यांनी ते ऑर्गनाईज, संघटित करा, असा संदेश देऊन त्यांनी ऑर्गनायझेशन उभी केली होती, म्हणजे चळवळ उभी केली होती, संघटना उभी केली होती. या गाथेच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल, जे काम बाबासाहेबांनी स्वतः केलं, करून दाखवलं, तेच इतरांना करायला त्यांनी सांगितलेलं आहे. किंवा तसा संदेश, पोकळ संदेश त्यांनी दिलेला नाही, पोकळ सल्ले दिले नाहीत, सक्रिय सल्ले आहेत. आधी केले मग सांगितले, आधी करून दाखवलं, सुशिक्षित स्वतःच बनले, मग शिक्षित व्हायचा उपदेश दिलेला आहे. चैतन्य जागृती स्वतःमध्ये त्यांची खूप उच्च प्रकारची होती. मग जागृतीचा, स्वतःमध्ये चैतन्य होतं, मग दुसऱ्यामध्ये चैतन्य निर्माण केलं आणि इतरांना तसं करायला भाग पाडलं, किंवा प्रेरणा दिली. आणि संघटन हे त्यांचं एक वेगळं कौशल्यच होतं.
बाबासाहेबांचं संघटन कौशल्य हे त्यांनी ते काम करत करत ते शिकलेले आहेत. आणि नंतर त्यांचं संघटन, त्यांच्या संस्था, त्यांचे पक्ष आणि पक्षाचं कार्य हे त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा धडकी भरवणार ठरलं. घाबरायचेच लोक. पण ते घाबरायचे म्हणजे एक लोक क्रूर होते का? हे नुसतीच हाणामारी करायचे का? नुसते मोर्चे काढायचे का? हे केलं तर सत्याग्रह करायचे. महाडचा सत्याग्रह, काळारामचा सत्याग्रह, सत्याग्रह करायचे. आणि बाबासाहेबांसारखंच विचारपूर्वक काम करणारे लोक होते ते. म्हणजे बाबासाहेबांचा आदेशच तसा होता. मोघम काहीच करत नव्हते आपल्या आजच्या लोकांसारखं. दिशाहीन आणि मोघमपणा जो होता तो नव्हता. आणि आधी स्वतःचं हित, स्वतः बाबासाहेब त्या परिस्थितीतून त्यांनी आधी स्वतःला बाहेर काढलं होतं. त्या गलितगात्र अवस्थेतून, त्या अशिक्षित अवस्थेतून, त्या अं, त्या विचारसरणीतून, त्या कर्मकांडातून. आता बाबासाहेबांच्या घरातच ते जे काही धार्मिक संस्कार होते ते त्यांना आवडत नव्हते. आणि बाबासाहेब हे स्वतः बोललेले आहेत, आम्हाला त्या गोष्टी सक्तीनं कराव्या लागायच्या, पण नंतर त्यांनी ते बंद केलेलं आहे. स्वतः करून दाखवलं आणि मग इतरांना उपदेश केला. तर आपण बाबासाहेबांची उदाहरणं याच्यासाठी पुन्हा पुन्हा घेतो, कारण आपल्याला आपल्या जगण्याचा तो एक काय म्हणतात तो फार मोठा आधारस्तंभ आहे. सगळ्यात मोठा, फार मोठा म्हणण्यापेक्षा सगळ्यात मोठा. आणि दुसरा आधारस्तंभ जो त्यांनीच आपल्याला मिळवून दिलेला आहे, प्राप्त करून दिलेला आहे, तो मार्ग, तो बुद्धांचा आहे. म्हणून आपण या त्रिकोणाला धरून काम करतो. म्हणजे विचार तरी करतोय, काम करतोय की नाही अजून पुढे भविष्यकाळात ठरेल. सध्या तरी आपण त्या त्रिकोणाला धरून आपण विचार करतो. आपण स्वतः त्रिकोण आहे तो. आपण स्वतः आहोत. एका बाजूला बुद्ध आहेत, एका बाजूला बाबासाहेब आहेत. बाबासाहेब, बुद्ध आणि आपण या चाकोरीत सध्या आपलं आपलं कारण अं, कसं आहे की बाबासाहेबांचं एक विधान आहे की तुम्हाला आपल्याला जर प्रगती करायची असेल तर ते नॅरो माइंडेड झालं पाहिजे असं म्हणतात ते. कमीत कमी कमीत कमी गोष्टींचा जास्तीत जास्त विचार करा, म्हणजे ती गोष्ट स्पष्ट होते. नाहीतर अनेक गोष्टींचा विचार, अनेक तत्वज्ञानांचा विचार, अनेक महापुरुषांचा विचार, अनेक गोष्टींचा विचार जो एकही धड समजत नाही, तिथे एकही गोष्ट नीट कळणार नाही. म्हणून कमीत कमी गोष्टींवर जास्तीत जास्त फोकस टाकला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबच नीट समजून घेतले पाहिजेत, बुद्ध नीट समजून घेतले पाहिजेत, त्याच्या आधी स्वतःला नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण कोण, आपण काय, आपलं जीवन काय, आपली विचारसरणी काय, आपल्या भावना काय, आपलं मनोधम्म काय, आपलं चित्त काय, आपल्या जाणीवा काय, आपलं बोलणं काय, आपलं वर्तन काय, आपण काय आहोत, आपले संस्कार कसे, आपली जगण्याची जीवनाची दिशा कोणती, याचं जोपर्यंत भान येत नाही तोपर्यंत आपण बाबासाहेबांना समजून पण घेऊ शकत नाही. म्हणून आपण स्वतः, म्हणून हे अत्तदत्थं स्वतःचा
स्वतःचं हित आधी समजलं तरच परहित आपण करू शकतो. नाहीतर मग मोघम आणि दिशाहीन काम चालतं. आणि तो एक अहंकार पण असतो. सामाजिक कार्याचा अहंकार हा फार मोठा असतो. तो एक शो पण असतो. इथं शो करायचं काम नाही. विशेषतः म्हणजे राजकीय हेतूनं. आता राजकारण वाईट नाही. राजकारणामध्ये आपल्याला हित साधता येतं. परंतु हित कशाला म्हणतात हेच जर कळालं नाही तर राजकारणातून पण हित कसं काय साधणार आपण. आपण व्यक्तिगत महत्वाकांक्षा म्हणून किंवा व्यक्तिगत स्वार्थ म्हणून आपण ते करू शकतो. परंतु इतरांसाठी परार्थ म्हणजे सामाजिक काम, समाजासाठी, इतरांसाठी आपण ते काम तेव्हाच करू शकतो जेव्हा हित कशात आहे स्वतःचं हे नीट समजलेला. स्वार्थ नाही. स्वार्थ प्रत्येकालाच कळतो. स्वार्थ तर प्राण्यांमध्ये पण असतो, माणसांमध्ये पण असतो. पण हित ज्याला म्हणतात ते हित म्हणजे चांगला माणूस बनणं आहे, ज्याला बाबासाहेबांनी माणुसकी म्हटलेलं आहे. माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा. म्हणजे चांगला माणूस बनण्यासाठी त्यांचा आग्रह होता. त्यांचा आग्रह सत्तेसाठी नव्हता किंवा सामाजिक चळवळ उगीच करता येतं म्हणून काहीतरी करणं नाही. माणुसकी प्राप्त करण्यासाठी, संसार सुखाचा करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे प्राप्त करण्यासाठी. कारण त्याच्यात हित आहे. स्वतःचं पण हित आहे, इतरांचं पण हित आहे. बुद्ध धम्माच्या अर्थानं, बुद्ध धम्माचा जो मुख्य उद्देश आहे किंवा बौद्ध बनण्याचा, बुद्धाच्या मार्गावर येण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो आपल्या जीवनाचे प्रश्न सुटले पाहिजेत. जे काही आपले प्रश्न असतील ते व्यक्तिगत असोत किंवा सामाजिक असोत. त्याला आता राष्ट्रीय स्वरूप पण आलेलं आहे आणि हळूहळू त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप पण आलेलं आहे. कारण आता आपण पाहतो की बाहेरच्या देशात जे काही घडतं त्याचे पडसाद आपल्या भारतावर पण उमटतात. आता ट्रम्प काय म्हटले किंवा चीनचे अध्यक्ष काय म्हटले किंवा रशियाचे काय म्हटले आणि जे काही आंतरराष्ट्रीय व्यवहार चालतात त्याचे पडसाद आपल्या पार्लमेंटमध्ये उमटलेले आपण तिथली भाषणं ऐकल्यावर आपल्याला कळतं. म्हणजे आता फक्त राष्ट्रीय जीवन नाही तर आता आंतरराष्ट्रीय जीवनाचाच एक भाग जग बनत चाललेलं. सगळं जग एकमेकांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. म्हणून त्याला आता असं म्हटलेलं आहे की सगळं जग एक कुटुंब बनत चाललेलं आहे. पण सध्या ते कुटुंब संघर्षमय आहे आणि संघर्ष कमी करायचे असतील तर आपल्याला बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. म्हणून बाबासाहेब पण म्हटले बुद्ध धर्माच्या मार्गावर आले तर जगाचे प्रश्न चुटकी सरशी सुटतील. ते उगीच म्हटले नाही. कारण बुद्ध धर्मामध्ये ती शक्ती आहे. कारण तिथं माणसं जागी होतात. माणसं जागी होऊ शकतात आणि जागृत झालेली माणसं समजदार बनतात, प्रज्ञावान बनतात. त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग येते, दृष्टी येते. मग ते स्वतःच आणि इतरांचं अहित करू शकत नाही, वाईट करू शकत नाही. म्हणून बुद्ध धम्म ही एक शक्ती आहे. तर हे सगळं आपल्याला प्रॅक्टिकली करणं आणि करून दाखवणं आणि त्याप्रमाणे काम करणं शक्य आहे. म्हणून अत्तदत्थ परत्थ, स्वतःचं हित आणि इतरांचं हित हे या गाथेनुसार समजून उमजूनच केलं पाहिजे. म्हणजे स्वतःचं वाईट होऊ देतो आणि मी दुसऱ्याचं हित करील असं होऊ शकत नाही. स्वतःचं हित
अहित होऊ देऊ नये आधी. म्हणजेच आधी सन्मार्गावर यावं. सदत्थ सदत्थ वसुतो, स्वतःला सन्मार्गावर आणावं, अशा प्रकारची ही गाथा आहे. आणि मला वाटतं स्पष्ट आहे. आणि ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर आपण जवळपास दररोजच प्रकाश टाकतो. आणि विचार करण्याचा, सध्या तरी आपला विचार करण्याचाच चालू आहे. चिंतन करतो म्हणजे विचार करतोय. पण याला कार्याचं स्वरूप, सक्रिय कार्याचं स्वरूप याला जेव्हा येईल तेव्हा येईल. सध्या तरी आपण विचार करतोय आणि विचार विनिमय करतो, म्हणजे चर्चा करतो. आणि याच्यातून पुढे काय साध्य होईल हे आता आपल्याला भविष्यकाळ सांगेल. पण एक धोरण आपलं एक, अं, बाबासाहेब बुद्ध आणि आपण, म्हणजे आता आपण म्हणजे व्यक्तिगत पण आणि समाज म्हणून पण. म्हणजे समाज, बुद्ध आणि बाबासाहेब याला धरून जे काही, आणि आता त्याच्यामध्ये एक क्लॅरिटी आली पाहिजे. स्पष्टता आली पाहिजे. बाबासाहेब बुद्ध हे कशासाठी, आणि त्याच्यावर फोकस केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. सगळंच एकत्र करून नाही जमणार, होणारच नाही ते. बाबासाहेबांना सांगितले ना, बुद्ध धम्माशिवाय जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही. हा जर त्यांचा संदेश आहे, तर मग आपण काय म्हणून ती वाट सोडायची? ते ते समजत नाही, ही आपली दुर्बलता आहे, तो आपला प्रॉब्लेम आहे. आणि बाबासाहेब कोणते विधान मोघम करतच नव्हते, हे आपल्याला माहिती आहे. जे काही ते करण्यासारखं आहे आणि होण्यासारखं आहे आणि करणं गरजेचंच आहे, असे संदेश ते द्यायचे. जसं आता एज्युकेट, एज्युटेट आणि ऑर्गनाइज, ही काय घोषणा नव्हती ना. हे हे कार्याचं धोरण होतं, काम करणं चळवळीचं धोरण होतं ते. एज्युकेट करा, कारण ते स्वतःच इतरांना आधी एज्युकेट करायचे. म्हणजे त्यांच्या भाषणातून ते सुशिक्षित करायचे, लोकांना जाणीव करून द्यायचे, जाग एज्युटेट करायचे, जागृत करायचे, चैतन्य निर्माण करायचे आणि संघटित होण्याचा संदेश द्यायचे. एकत्र एकत्र काम करा. तर ह्या गाथेमध्ये बराच मोठा अर्थ साठवलेला आहे. मला वाटतं आज इतकं पुरेसं आहे. म्हणजे आपली चर्चा संपलेली नाही, परंतु आता मी थांबतो या ठिकाणी, कारण आता इथे अनुभवी लोक पण बसलेले आहेत. आणि याच्यावर नंतर पण चर्चा होत राहतील. आपल्याला स्वतःचा उत्तर. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. परत परत बोला. हम्म. एक व्यक्तीला जर स्वतःच भलं समजत नसेल हा. किंवा स्वतःचं हित समजत नसेल, हम्म, तर हम्म. दुसऱ्याच्या हिताचा तो विचार करणे सुद्धा शक्य नाही. करू कारण शकतो, करू शकतो, पण त्याच्यात उद्देश वेगळा असू शकतो. उद्देश वेगळा असू शकतो. हा, हा. कारण त्याला हित हे अगोदर समजणं गरजेचं आहे. हम्म, माझं हित, दुसऱ्याचं हित हे समजणं गरजेचं आहे. हम्म. बरोबर. किंवा मग फक्त शिकवण्याची भाषा तो करू शकतो, उपदेश देण्याची भाषा करू, स्वतः न करता इतरांना. मग कारण चांगले शब्द लोकांना आवडतात ना, मग लोकप्रियतेसाठी, प्रभाव पाडण्यासाठी, किंवा आपला स्वार्थ साधण्यासाठी, अशा अर्थानं तो इतरांना सांगू शकतो, शिकवू शकतो. पण ते तो स्वतः जर करत नसेल, तर मग त्याला काही अर्थ राहत नाही. आणि ही प्रवृत्ती बऱ्याच ठिकाणी असते. बऱ्याच ठिकाणी आहे. आपण आपण स्वतः न करता दुसऱ्याला
दुसऱ्याकडून अपेक्षा करणं. बरोबर आहे. हं, अपेक्षा दुसऱ्याकडून करतो की त्याने ते केलं पाहिजे. हं, हं. परंतु आम्हाला तर आमच्यावर करायची पाळी येते त्यावेळेस आम्ही करत नाही. करत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. असं चाललेलं आहे व्यवहारात. तो परत बोला. हं. अं, बाबासाहेबांनी काढलेला तो बहिष्कृत भारत पेपर होता. तो साप्ताहिक होता की काय असं? पाक्षिक पाक्षिक अच्छा, 15 दिवसातून एकदा निघायचा. 15 तो दिवसात. हं, आणि मला वाटते त्या काळामध्ये खरातांनी शंकरराव खरात हं, हं. मोठे साहित्यिक आपण देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. नाही, आता आणि त्याचे मला वाटतं संपादक मंडळात कोण होतं माहिती नाही. सगळंच हा, हा. काम बाबासाहेब नव्हते पाहत, परंतु नाही, जास्तीत जास्त लिखाण ते स्वतः ज्यावेळेस करायचे. जनजागृतीचा जो कार्यक्रम किंवा जनजागृती म्हणजे पेपरच्या माध्यमातून शंकरराव खरात हं. त्यांच्या गावामध्ये करत होते. तर हा, एक साध्या ओट्यावर बसून लोकांना ते पेपर वाचून दाखवायचे. हो. आणि एक त्याच्यामधून जनजागृती एक त्याला प्रेरणा मिळायची. हं, हं, म्हणजे असं वाचण्यामध्ये आलेलं आहे. हं, हं. आणि ते किती कठीण होतं त्यावेळेस, पण ते लोक त्यावेळेस एकत्र यायची आणि एक बाबासाहेबांचे विचार म्हणजे अगदी मनापासून स्वीकारायचे असं मला वाटतं. नुसते मनापासून स्वीकारत नव्हते, तर आमूलाग्र परिवर्तन होत होतं. वर्तन, हा, हा. लोकांचं वर्तन बदलायचं. हम्म, नुसते नुसते विचार नव्हते ते. हम्म, म्हणून ते एज्युटेशन होतं ते. ते चैतन्य निर्माण व्हायचं, लोक जागृत व्हायचे, लोक हलायचे हम्म, आणि सक्रिय व्हायचे. हा. हे महाराष्ट्र शासनाने काढलेलं हे खंड ना. मूकनायक आणि बहिष्कृत भारत. अच्छा. मूकनायक आणि बहिष्कृत भारत हम्म. आणि मूकनायक हे दोन पत्रकांचं हे संकलन आहे. मोठं पुस्तक आहे आणि सगळे पेपर त्यांनी एकत्र केलेले आहे. हे आता प्रकाशित झालेलं आहे. हे दुसरी वेळ आहे. अच्छा. बार्टीनी प्रकाशित केलं का सर? हा, हे भारतीय नाही, हे महाराष्ट्र शासनाचं जे हे आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आता त्याला नाव त्याचं हे दिलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती असं होतं. उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे प्रकाशित झालेलं आहे. आणि बार्टी ही वेगळी संस्था आहे, जी प्रकाशन संस्था आहे किंवा इतर कामं करणारी संस्था आहे. तर ह्याच्यामध्ये म्हणजे जे पहिलं जे मूकनायक आहे, खरं म्हणजे आधी आधी मूकनायक काढलेला आहे, परंतु याच्यामध्ये मूकनायक हे नंतर टाकलेलं आहे. पहिले बहिष्कृत भारताचे पेपर अशा प्रकारचे असायचे. दिसतंय का? एक हम्म. नाही, क्लिअर नाही वाटत. एक मिनिट, एक मिनिट. हम्म. हा, दिसते दिसते. हे बहिष्कृत बहिष्कृत भारत. भारताचा पहिला अंक आहे हा. हम्म, हम्म, तर यातले बरेचसं लिखाण जे आहे स्वतः बाबासाहेब करायचे. तर यातलं
एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 10 पानाचं हे असायचा, पेपर असायचा तो. हे पत्र मुद्रक मोरेश्वर चिंतामण लेले BA यांनी विक्रम प्रिंटिंग प्रेस मध्ये छापून संपादक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बार ॲट लॉ यांनी रहीम बिल्डिंग, होय बावडी येथे परळ 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 येथून प्रसिद्ध केले. हा पहिला अंक आहे 1927 सालचा. हम्म. वर्ष पहिले, अंक पहिला. आणि याच्या याच्यावर याला जाहिराती कोणी देत नव्हतं, परंतु जाहिरातीचे दर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. 5 आणे पहिल्यांदा जर टाकली जाहिरात तर 5 आणे, 5 आणे म्हणजे 5 × 30 पैसे त्यावेळचे. 4 आणे म्हणजे 6 पैशाचा 1 आणा. तर हे 4 आणे दुसऱ्यांदा परत जाहिरात टाकली तर 4 आणे, तिसऱ्यांदा टाकले तर 3 आणे, आणि पुढे प्रत्येक वेळेला 2 आणे म्हणजे 12 पैसे. असे ते जाहिरातीचे दर असायचे. म्हणजे किती संघर्षातून त्यांनी हा पेपर चालवलेला आहे. ते देत नव्हते लोक. एकही जाहिरात नाही याच्यामध्ये. याच्यावर केसरींचा आणि त्यांचा वाद पण झाला होता. केसरी टिळकांचा आणि त्यांचा टिळकांच्या पेपरचा. हम्म. आणि फार इंटरेस्टिंग हे असायचं त्याच्यामधले ती सदर जी असते ना, सुबोध वचने वगैरे टाकायचे. तर फार धर्म, अग्नी, राजा, चोर हे धनाचे 4 वाटेकरी आहेत. यांच्यातील वडील भावाचा म्हणजे धर्माचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्यांचे धाकटे तिन्ही बंधू कोशायमान होतात, म्हणजे रागवतात. जे सर विचार परत एकदा करायला. सांगा. हा परत एकदा सांगा. 4 भाऊ. धर्म, अग्नी, राजा आणि चोर हे 4 धनाचे वाटेकरी आहेत. आणि त्यांच्यातील वडील भावाचा म्हणजे धर्माचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्याचे धाकटे तिन्ही बंधू त्याच्यावर रागवतात, म्हणजे कोशायमान होतात, कोपायमान होतात. कोपाय म्हणजे कोपतात. तर आता ते काय अर्थ आहे आपल्याला त्याच्यावर चिंतन करावं लागेल. धर्म, अग्नी, राजा आणि चोर. अग्नी हे धनाचे 4 वाटेकरी. अं, मरण समयी पैसा भुईत, गाई म्हशी गोठ्यातल्या गोठ्यात. मरण समयी पैसा भुईत म्हणजे जमिनीत, गाई म्हशी गोठ्यातल्या गोठ्यात, स्त्री घराच्या दारापर्यंत, इष्टमित्र स्मशानापर्यंत, परलोकास जीव एकटाच जाणारा असून त्याबरोबर त्याचे कर्म मात्र येते. असे सुबोध वचनामध्ये काही त्यांनी सुरुवातच केलेली पहिल्याच अंकामध्ये. असे एक 5-10 हे आहेत. सुबोध वचन आहे. एक वचन आहे, मूर्खास विद्या प्राप्त झाली की तो वादाला उभा राहतो. धन मिळाले की गर्वाने ताठून जातो. अंगी सामर्थ्य आले की दुसऱ्याला पीडा द्यायला सुरुवात करतो. खूप त्याच्यानंतर त्यांनी छान आहे. हा खूप छान आहे त्याच्यानंतर सर. मूर्खाला हो, विद्या मिळाली की तो वादाला तयार होतो. हे खूप छान. एकदम मस्त सर. आपण ह्या बहिष्कृत भारतावर पण आपण चर्चासत्र घेऊ शकतो. बहिष्कृत भारतातले काही निवडक लेख लेख घ्यायचे किंवा विचार घ्यायचे आणि खूप त्याच्यावर छान आहे आपण सर. त्याच्यावर आजकालचे प्रश्न म्हणून पहिलं सदर असायचं. मुख्य सदर आजकालचे प्रश्न म्हणजे समाजात काय चाललंय, हे पहिलं 2 पानं त्याला दिलेली आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी
त्याला बहुतेक सगळ्याच अंकांना संपादकीय लिहिलेलं आहे. आणि तेही व्यस्त, त्याला त्यांचं परदेशात शिक्षण पण चालू होतं. 1927 सालची गोष्ट आहे. शिक्षण पण चालू होतं आणि हा सामाजिक कार्यात पण त्यांनी उडी टाकली होती. 20 सालीच पहिली माणगावची परिषद. तर याच्यामध्ये बहिष्कृत भारताचा पहिला जो हे आहे, अं, पहिलं संपादकीय जे आहे, त्यांनी पहिलं संपादकीय खरं म्हणजे 30/1/1920 साली मूकनायकसाठी लिहिलं होतं. त्या पत्रकासाठी. परंतु आता बहिष्कृत भारत याच्यात अं, या संकलनामध्ये आधी टाकल्यामुळं हा अग्रलेख इथं आधी आलेला आहे. आणि त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे पुनश्च हरिओम. आता त्यावेळेला बाबासाहेबांची जी काही विचारसरणी होती त्या त्या काळाला अनुसरून होती. आणि पुनश्च हरिओम हे कोणाचं वाक्य आहे आपल्याला माहिती असेल. हे लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे. आणि स्वातंत्र्याची जी चळवळ चालली होती त्या त्यावेळेला त्यांनी उच्चारलेलं हे वाक्य आहे, पुनश्च हरिओम. तर बाबासाहेबांनी पण तेच हे करून आम्ही पण आता पुनश्च हरिओम करणार आहोत असं समजून त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय त्यावेळेची परिस्थिती होती, भारतातली ब्रिटिशांशी संबंधित, इंग्रजांशी संबंधित, याचं फार छान त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. हा एक आणि बरंच 1 2 3 4 5 पानी अग्रलेख आहे. आणि 5 पानं म्हणजे अशी मोठाली पानं आहेत ती. अशी 5 पानं आहेत. पुनश्च हरिओम. मध्ये एक आत्मवृत्त म्हणून एक सदर आहे. त्याच्यामध्ये वृत्तांत आहेत, म्हणजे बैठकीचे वृत्तांत आहेत, किंवा आता महाडला जी काही परिषद भरली होती त्याच्या संबंधी वृत्तांत आहे. कारण सत्ता 27ला हे झालं ना, 20ला 1900 सदर परिषदेची बैठक महाड येथे 19 शनिवार तारीख 19 आणि रविवार तारीख 20 रोजी भरली होती. 1900 किती साली. महाडचा सत्याग्रह कितीचा? 27चा, बरोबर. 27. हम्म. तर त्या पहिल्या परिषदेला 300च्या वर लोक उपस्थित होते, पहिल्या बैठकीला, वगैरे वगैरे. आपण आता याच्यावर आता अभ्यास करून बोललो पाहिजे. अजून एक महत्वाची बाब आपल्याला सांगावीशी वाटते. पहिल्या याला म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा म्हणून त्यांची जी संघटना होती, त्या संघटनेचं घोषवाक्य एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज असं होतं. आणि बहिष्कृत भारताच्या दुसऱ्या अंकाला त्यांनी मला वाटतं महाभारतातलं एक वाक्य त्यांनी घोषवाक्य याच्यामध्ये स्लोगन म्हणून वरतीच टाकलेलं आहे दुसऱ्या अंकामध्ये. आता कोदंड घेऊनी हाती, आरूढ ये रथी, देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने, जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, या भारापासून सोडवी, मेदिनी. हे मेदिनी म्हणजे पृथ्वी, त्या पृथ्वीला भारापासून मोकळं कर. आता पार्थ म्हणजे अर्जुन, आता पार्था निशंक होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वाचून काही बोलू नये. हे श्रीकृष्णाचं वचन असावं बाबासाहेबांवर त्याचा
प्रभाव होता हे आपण, कारण तो त्यांच्या वडिलांपासूनच आला होता. रामायण महाभारताचं वाचन किंवा कबीरांच्या काही साहित्याचे वाचन त्यांच्या घरातच चालायचं वगैरे वगैरे. तर असं आहे. तर ह्याच्यावर आपण पुढे केव्हा तरी आपण अभ्यास करूया. तर आधी स्वतःची तयारी केली पाहिजे आणि मग इतरांसाठी काम केलं पाहिजे. असा अशी जी गाथा आहे त्याला धरून आपण चर्चा करतोय. आणि बाबासाहेब ही स्वतःची तयारी करून घ्यायचे, इतरांना पण तशी करण्यासाठी प्रेरणा द्यायची आणि त्याच्यातून चळवळ उभी राहिली म्हणून ती ताकदवान होती, म्हणून ती शक्तिमान चळवळ होती, म्हणून त्याचा विरोधकांवर फार मोठा दबदबा होता. हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे मोघम काम करण्यात काहीच अर्थ नाही. आजकाल असा अभ्यास चालतो का, आणि चालत असेल तर त्याला सक्रिय रूप येतं का, की फक्त अभ्यास म्हणून आणि विद्वत्ता म्हणून आणि पांडित्य म्हणून चालतो, तेही आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. आंबेडकरांचं चरित्र लिखाण करतात. थांबा, परत बोला. धनंजय कीर यांनी आंबेडकरांचं जे चरित्र लिखाण केलेलं आहे हो. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांना बाबासाहेबांच्या साप्ताहिकाची जाहिरात दिलेली आहे, पैसे दिलेले आहेत, पण टिळकांनी जाहिरात छापलेली नाही त्याचा उल्लेख करतात. पण हो. हेच धनंजय कीर जेव्हा लोकमान्य टिळकांचे चरित्र लिहितात त्याच्यामध्ये हा उल्लेख जाणीवपूर्वक ते टाळतात. हे पण तेवढं सत्यच आहे. ते शंकास्पदच आहेत. हे काही गोष्टी शंकाच ज्या पण आहेत आहे. ना, हा, ते काही गोष्टी अशा आहेत की गप्प बसावं लागतं. कारण आता त्यांनी त्यांनी चरित्र लिहिलं ते करोडो लोकांपर्यंत गेलेलं आहे आतापर्यंत. अक्षरशः त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. खैरमोडेंनी लिहिलेल्या चरित्राच्या पण, आणि धनंजय कीरांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या चरित्राच्या. आता काही गोष्टी त्या परीक्षण, आता याच्यानंतर लोक परीक्षण करतील. आता आता बाबासाहेबांच्या बाबतीत आणि बुद्ध धम्माच्या बाबतीत आपल्यापर्यंत ती माहिती किंवा ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. अजून आपण चिंतन करण्याच्या आणि विचार करण्याच्या अवस्थेत नाहीत बरेच लोक. आतापर्यंत फक्त माहिती जमा करून शांत बसलोत आपण. बुद्ध धम्माची तर अजून बरीच माहिती व्हायची. बाबासाहेबांची माहिती, चरित्र, त्यांची भाषणं, आता हे सगळं बाहेर आलेलं आहे. आता काही लपून राहिलेलं नाही. पण आता अभ्यास, चिंतन, त्याच्यावर चर्चा, ह्या गोष्टी हळूहळू पुढे जाणार आहेत. मग आता हे तुम्ही म्हणताय तो मुद्दा पुढे येईल. आणि दुसरी गोष्ट, हा. बाबासाहेबांचे जे लिखाण आहे, साहित्य आहे, हे शासनामार्फत ज्यावेळी प्रकाशित करायचं ठरलं त्यावेळी मात्र मग अख्खा महाराष्ट्र हादरला होता. रीड ऑफ द हिंदुझम त्यावेळी अख्खा हो. महाराष्ट्र होऊन काढला होता. त्या चौथ्या खंडाच्या वेळेला तो मोर्चा पण निघाला होता. तर घाबरले होते लोक. त्यावेळी रीड आमचे रीड मंगळवाडी रमेश ढावरे म्हणून प्राध्यापक होते, हा हा यदी फडके. हो. त्यावेळी त्यांनी ऍक्टिव्हपणे बाबासाहेबांची भूमिका बरोबर कशी आहे हे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता, हा हा आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले होते. हा. नंतर त्याचा काही हे बदलून त्याच्यामध्ये एक नोट टाकली होती की या ग्रंथातील विचारांशी संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही, असं त्याच्यात छापून तो ग्रंथ परत तो प्रकाशित केला. शासन आणि संपादक मंडळ सहमत शासन, नाही हा, शासन हे शासन महत्वाचं होतं. शासन सहमत असेलच असे नाही. बरोबर आहे. त्या दोन ओळी टाकल्यानंतर बाकी मी साहित्य प्रकाशित केलेलं आहे. हे बाबासाहेबांच्या कार्याचं यशच आहे. ते एक चैतन्य, ह्याला जागृती म्हणतात. ही जागृतीची शक्ती आहे.
आपण जे आता सती जागृती बुद्धांचा पण संदेश आणि कार्य आणि बाबासाहेबांचं कार्य आणि संदेश याच्यामध्ये फार साम्य दिसतंय. फक्त संदर्भ वेगळे आहेत. बाबासाहेबांच्या कार्याचा संदर्भ हा अस्पृश्यता होता आणि समाज सुधारणा, कारण ती परिस्थिती तशी होती. बुद्धांच्या कार्याचा जो बेस होता, आधार होता, ते युद्ध होता. शाक्य आणि कोल्यांच्या मधलं रोहिणी नदीच्या पाण्यावरून छेडलं छेडलं जाणारं युद्ध ते झालं नाही, परंतु ते सुरुवात झाली होती. त्याला विरोध झाला म्हणून सिद्धार्थ गौतमांची हकालपट्टी झाली होती. त्यांना राज्यत्याग करावा लागला होता. तो गृहत्याग नव्हता, तो राज्यत्याग होता. गृहत्याग घडून आला परिणाम म्हणून, पण त्यांनी गृहत्याग केला नाही असं दिसतं. म्हणजे मुख्य गोष्ट ती नाही. जे विरोधक किंवा त्रिपिटकामध्ये जे उल्लेख येतात की काहीतरी वृद्ध मनुष्य आणि आजारी मनुष्य आणि प्रेत पाहिलं आणि म्हणून पळून गेले वगैरे, असं त्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात बुद्धांना विकृत करण्यासाठी, बुद्धांची शिकवण विकृत करण्यासाठी हे मुद्दाम चरित्रामध्ये घातलेलं आहे. त्यांना पळपुटा ठरवलं, त्यांना बेजबाबदार ठरवलं, भित्रा ठरवलं, पण तसं नाही. ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. आणि राज्यत्यागाची शिक्षा त्यांनी स्वतःच सुचवलेली आहे आणि स्वतःच स्वीकारलेली आहे. कारण शाक्य संघानं त्यांना ती शिक्षा सुनावली होती की तू जर युद्धामध्ये सहभागी झाला नाही तर तुला इथं राहता येणार नाही राज्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा की शुद्धोधनांची जी काही राजा म्हणून त्यांची जी काही पोझिशन होती, राजा म्हणून ते सर्वाधिकार त्यांच्याकडे नव्हते, असा त्याचा अर्थ आहे. त्यांच्यावर शाक्य संघाचा अधिकार होता. म्हणजे शाक्य संघाच्या आधिपत्याखाली राजाचं काम चाललं होतं, असं त्याचा अर्थ आहे. आणि शाक्य संघ सुद्धा कोशलाच्या अधिकाराखाली होता, प्रसेनजीतचा, म्हणजे कोशलाधिपती. म्हणून सिद्धार्थ गौतमाला शिक्षा देताना सुद्धा त्यांना कोशलाधिपतीचा विचार करावा लागला. म्हणून आपण ही गोष्ट बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये आलेली आहे. त्याच्यात हे संदर्भ आहेत की कोशलाधिपती रागावेल, प्रसेनजित राजा रागावेल म्हणून त्यांनी सिद्धार्थ गौतमाला शिक्षा देताना खूप विचार केलेला आहे. तर संपत्ती जप्त करू अशी एक शिक्षा दिली होती. सिद्धार्थ म्हणाले की चूक माझी आहे, मी विरोध करतोय तुम्हाला, तुम्ही माझ्या कुटुंबाची संपत्ती जप्त करून त्यांना का अडचणीत आणता. मग ते म्हणाले नाही, तू हे हे नाही केलं तर आम्ही तुला फाशी पण देऊ शकतो म्हणे. पण ते प्रसेनजित राजाचा विचार करून ते त्यांना करता आलं नाही. मग तिसरी जी शिक्षा आहे ती सिद्धार्थ गौतमांनी स्वतः सुचवलेली आहे की मी हे राज्य सोडून जातो. मी आता राज्य सोडून जायचं तर यशोधरा आणि लहान सिद्ध याला राहुलला नेणं शक्य नाही. म्हणून तो गृहत्याग झालेला आहे दिसतो. आणि हे सगळं चर्चा करून केलेलं आहे त्यांनी. परंतु विरोधकांनी त्याचं चित्र वेगळंच उभं केलं आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वास्तव वेगळंच असतं. सत्य, बाबासाहेबांचा ग्रंथ म्हणजे सत्य शोधण्याचा तो प्रयत्न आहे. आणि त्याच्यात आपल्यालाही त्यांनी त्या प्रस्तावनेमध्ये अशी जणू काही सूचना केलेली आहे की आपण सुद्धा सिद्धार्थ गौतमांच्या
बुद्धांचं जे चरित्र आणि त्यांची जी शिकवण, ही जी पझल बनवलेली आहे, गुंतागुंतीची गोंधळात टाकणारी जी बनवलेली आहे ग्रंथांनी, त्रिपिटकांनी, निकायांनी शब्द वापरला त्यांनी, म्हणजे 5 निकाय सुत्तपिटकातले निकायांनी बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण जी विकृत पझल बनवलेली आहे, गोंधळात टाकणारी बनवलेली आहे, त्याच्यावर पुनर्विचार झाला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी सूचना त्या प्रस्तावनेमध्ये आहे. आणि त्या प्रकाशात आपल्याला सगळा अभ्यास केला पाहिजे. कॅमेरा ओपन करा, माईक ओपन करा. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम सर, जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम.